नमस्कार, प्रणिताच रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या येत आहेत आणि या कैऱ्यांचा आपण एकही पदार्थ बनवला नाही असं होणारच नाही। तर आज आपण असाच एक चटपटीत आंबट गोड मसालेदार असा कैरीचा पदार्थ बनवत आहोत, तो म्हणजे गुळांबा। यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे तो अप्रतिम चवीचा आणि पौष्टिक तर आहेच। आपलासुद्धा गुळांबा खराब होतो का, त्याला बुरशी येते का, तर त्याची कारणेसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत। आणि या रेसिपीने जर आपण हा गुळांबा बनवला तर साधारण 2 वर्षापर्यंत हा गुळांबा सहज टिकेल, अजिबात खराब होणार नाही। आणि पारंपरिक पद्धतीला छेद देत यामध्ये आपण जर काही मसालेसुद्धा वापरले तर अतिशय चटपटीत आणि अप्रतिम चवीचा हा गुळांबा तयार होतो। चला तर वेळ न घालवता हा गुळांबा कसा बनवायचा ते बघूया। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। हा चटपटीत गुळांबा बनवण्यासाठी इथे मी घेतलेल्या आहेत 1 किलो तोतापुरी कैऱ्या। ह्या कैऱ्या आपल्याला बाजारात सहज मिळून जातात। कैऱ्या या प्रकारे कडक बघून घ्यायच्या। जर कैरी नरम असेल तर तशी कैरी हा गुळांबा बनवायसाठी घ्यायची नाही। आता ह्या कैऱ्या इथे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, स्वच्छ कापडाने पुसून घेतलेल्या आहेत। आणि आता आपल्याला या कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे या प्रकारे। तसं तर तुम्ही साल न काढता सुद्धा या कैऱ्या किसून घेऊ शकता, परंतु शिजल्यानंतर ही कैऱ्यांची साल आपल्याला थोडी डार्क रंगाची झालेली दिसते, त्यामुळे हा गुळांबा आपल्याला थोडासा काळसर वाटू शकतो। अशा पद्धतीने इथे मी 1 किलो कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे। आता या प्रकारे आपल्याला थोडी जाड किसणी घ्यायची आहे आपल्याकडे असेल तर, आणि त्यानेच या कैऱ्यांचा किस या प्रकारे पाडून घ्यायचा। अशी जाड किसणी असली तर छान असा लांबट आणि जाडसर हा कैरीचा किस तयार होतो आणि मग गुळांबा झाल्यावर सुद्धा हा खूप छान दिसतो। परंतु आपल्याकडे जर अशी किसणी नसेल तर जी असेल ती सुद्धा किसणी तुम्ही घेतली तरी चालेल, गुळांबा चवीला अप्रतिमच होतो। आता या पद्धतीने आपण या 1 किलो कैऱ्यांचा किस करून घेतलेला आहे। आता यातील ज्या गुठळ्या आहेत त्या आपण बाजूला केलेल्या आहेत, त्यामुळे साहजिकच हा किस 1 किलोपेक्षा कमी असणार आहे। नेहमीच्या गुळांब्यापेक्षा आपल्याला थोडा वेगळा म्हणजे मसालेदार असा गुळांबा बनवायचा आहे, तर यामध्ये मी काही मसाले घालणार आहेत। तर इथे मी साधारण 10 ते 12 लवंगा घेतलेल्या आहेत, 10 ते 12 मिरी घेतलेल्या आहेत आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। आता आपल्याला हा मसाला छान असा थोडासा हलकासा भाजून घ्यायचा आहे, यातील आर्द्रता निघाली पाहिजे। त्यानंतर आपल्याला याला या प्रकारे बारीक पूडच्या स्वरूपात करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि आपण केलेल्या कैऱ्यांचा किस या प्रकारे एका वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचा आहे। तर इथे मी या कपाने हा किस मोजला असता हा साधारण 3.5 कप किस झालेला आहे। आता आपण गुळाचं प्रमाणसुद्धा यानुसार समप्रमाण वापरणार आहोत, म्हणजे 3.5 कप किस आहे तर 3.5 कप किसलेला गूळ आपल्याला घ्यायचा आहे। गूळ या प्रकारे छान असा बारीक किसून किंवा या प्रकारे तोडून घ्यायचा, म्हणजे आपलं जे माप आहे ते परफेक्ट येतं। आता जेवढा किस आणि जेवढा गूळ असं जर प्रमाण घेतलं तर जास्त गोड प्रमाणातही हा मुरब्बा तयार होणार नाही आणि आंबट चवीचा पण होणार नाही। गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही मुरंबा बनवताना किती वापरता यावर सुद्धा या मुरंब्याचं या गुळांब्याचं लाईफ डिपेंड आहे, त्यामुळे आपण या प्रकारे किस मोजून घेणं जास्त सोयीस्कर ठरेल। आता या प्रकारे आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि या प्रकारे हा किस आणि गूळ व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। एकसारखं या प्रकारे हलवत राहायचं आहे, नाहीतर मग गूळ बुडाला चिकटू शकतो आणि मुरब्बा आपला खराब होऊ शकतो। तर थोड्या वेळाने बघा या प्रकारे गुळाला पाणी सुटत आहे आणि मग आपल्याला या गुळाच्या पाण्यात साधारणपणे 20 ते 25 मिनिटांपर्यंत हा गुळांबा छान असा शिजवून घ्यायचा आहे। बघा या प्रकारे साधारण 10 मिनिटांनंतर गुळाचं संपूर्ण पाणी तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला हे पाणी संपूर्ण आटवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अगदी मधासारखा घट्टसर या गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला गुळांबा हा साधारण 1 ते 2 वर्षांपर्यंत टिकायला मदत होईल। तर आपण मुलांसाठी डब्यावर द्यायलासुद्धा हा गुळांबा बनवून ठेवू शकता। शक्यतो असं कोणतंच मूल नाही की ज्याला हा गुळांबा आवडत नाही, कारण यामध्ये आंबट गोड चवीचं खूप छान असं कॉम्बिनेशन असतं। आणि आजचा तर हा गुळांबा यामध्ये आपण
वेगळे मसाले पण वापरलेले आहेत, त्यामुळे अतिशय भन्नाट चवीचा हा गुळांबा तयार होतो. बघा, साधारण 20 मिनिटानंतर हा मुरब्बा आपल्याला या प्रकारे बघा घट्ट झालेला दिसत आहे. परंतु अजूनही हा गुळाचा पाक पातळ आहे, त्यामुळे या प्रकारे आपल्याला हाय फ्लेमवरच हा गुळांबा बनवून घ्यायचा आहे. हे मिश्रण आपल्याला या प्रकारे असं घट्टसर वाटलं की यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत. आपण लवंग, मिरे आणि दालचिनी भाजून पावडर बनवलेली आहे ती यावेळी यामध्ये घालायची आहे. जर आपल्याला थोडं कमी तेज गुळांबा हवा असेल तर यातील तुम्ही अर्धा चमचाच पावडर घालायची आहे. चवीनुसार तिखट घालायचं आहे, एक साधारण 1 ते सव्वा चमचा. त्यानंतर हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपण काळं मीठ घातलं आहे, अर्धा चमचा साधं मीठ घातलं आहे आणि या प्रकारे हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. काळ्या मिठामुळे सुद्धा या गुळांब्याची चव खूप छान येते. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे इलायची पावडर, जे की मी साखरेमध्ये करून घेतलेली आहे. आता हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि या प्रकारे आपल्याला बोटाने चेक करायचं आहे. साधारण एकतारीपेक्षा थोडासा हलकासा घट्ट पाक आपल्याला बनवायचा आहे. फारच एकतारी पाक जर आपण बनवला तरीसुद्धा या गुळांब्याला बुरशी येऊ शकते. बघा, या प्रकारे हा छान असा घट्टसर तयार झालेला आहे. आता आपण परत एकदा बोटाने चेक करून बघूया. बघा, या प्रकारे एकतारीपेक्षा थोडासा घट्टसर पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. असा पाक बनवल्यामुळे मुरब्बा म्हणजेच हा गुळांबा साधारण 2 वर्षांपर्यंत सहज आपल्याला टिकवता येतो. एकाच वेळेस साधारण आपण 2 ते 3 किलो कैऱ्यांचा सुद्धा हा गुळांबा बनवून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही आणि यामध्ये जे आपण मसाले वापरले आहेत त्यामुळे हा अप्रतिम चवीचा होतो. अगदी भाजीला रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता, कारण यामध्ये मसाले घातलेले आहेत. एखाद्या घाईच्या वेळेस आपली भाजी बनवणं झालं नाही तर मुलांना तुम्ही या प्रकारे पोळीसोबत हा जाम देऊ शकता. तर इथे थंड झाल्यानंतर हा गुळांबा बघा या प्रकारे घट्ट होतो आणि यानंतर आपल्याला हा एका स्वच्छ धुतलेल्या कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. जर आपल्याकडे काचेची बरणी नसेल तर चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये सुद्धा तुम्ही हा मुरब्बा, हा गुळांबा भरून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. तर हा गुळांबा खराब होऊ नये म्हणून तुम्ही काही गोष्टी जरूर लक्षात घ्या. एक म्हणजे कैरी निवडताना कडक निवडायची, जेणेकरून गुळांबा खराब होत नाही. त्यानंतर कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतरच आपल्याला कैरी किसायची आहे, त्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको. त्यानंतर तुम्ही साखर किंवा गूळ जोही वापरणार तो कैरीचा किस मोजून त्या प्रमाणातच वापरायचा, म्हणजे आपला जो गुळांबा आहे किंवा साखर आंबा आहे तो अतिशय परफेक्ट चवीचा आणि 2 वर्षापर्यंत टिकणारा बनेल. त्यानंतर साखर आंबा किंवा गुळांबा तयार झाल्यानंतर काचेच्या स्वच्छ धुतलेल्या, पुसून घेतलेल्या, कोरड्या केलेल्या बरणीत ठेवायचा आणि घेताना नेहमी स्वच्छ धुतलेल्या चमच्याचा वापर करायचा, जेणेकरून गुळांबा वर्षानुवर्ष टिकेल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि अशाच पुढील वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा. यापूर्वीसुद्धा आपल्या चॅनलवर कैरीचे वेगवेगळे पदार्थ मी अपलोड केलेले आहेत, नक्की बघा. ते पदार्थसुद्धा तुम्हाला खूप आवडतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.